चित्रपटाला जाऊन बाई पण भारी कधीच होत नाही. चष्मे लावून सेल्फी काढून आणि पोस्ट करून पार्टी करून बाई पण भारी कधीच होत नाही. सांगू तुम्हाला, जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पाहून नाक डोळे मुरडणं सोडणार नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईचा आदर करणार नाही, एक बाई दुसऱ्या बाईच्या गुणाचं कौतुक करणार नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईच्या आतल्या गुणांचा स्वीकार करणार नाही, जोपर्यंत जावा जावाची भांडणं थांबत नाहीत, जोपर्यंत जावा एकमेकींशी बोलत नाहीत, जोपर्यंत सासू सुनाचा आदर करत नाही आणि सून सासूचा आदर करत नाही, तोपर्यंत बाई पण भारी होऊ शकत अजिबात नाही. आणि मेन महत्वाची गोष्ट, मूळ मुद्दा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतःकरणातले ॲटिट्यूड, इगो जोपर्यंत घासलेट टाकून पेटून देत नाहीत, तोपर्यंत बाई पण भारी कधीच होऊ शकत नाही, अजिबात नाही. मोकळ्या टाळ्या वाजवा, मोकळ्या. मलाही कधी कधी वाटतं, नवीन लग्न करून सून घरात आली की सासू तिला अशी फौजदार सारखीच उभा राहते. हे कर, साखर जास्त पडली, तिखट झाली भाजी. अगं बाई, तू पण आली तेव्हा अशीच करीत होतीस ना स्वयंपाक? ती तरी चांगली काही, तू तर फोडण्या जाळीत होतीस. तिची तरी भाकर फुगती, तू तर करायच्या आधीच फुगत होतीस. का तुम्ही पूर्वी भाकरी फुगायच्या, आता करणारीनच फुगती. ती तरी चांगली आकारात कळती, तुला स्वयंपाकाचा आकार बी नव्हता. कोण आईच्या पोटात शिकून येतं? जन्मात शिकत माणूस. शाळेतून काढलं बापाने, लग्न करून दिलं. शिकणारे ती एक दिवस, करणारे, तिला कळणारे, तिला आटूक येणारे संसाराचा, ती सुद्धा चांगला स्वयंपाक करणारे. पण प्रेमाने घ्यायला शिका ना जरा. ती सून म्हणजे अटेन्शन. त्या सुनाला जणू काय फौजदार उभा राहिल्यासारखंच वाटतं. थरा थरा हात कापत येत. साखर तरी जास्त पडन, भुरकी तरी, चटणी तरी जास्त पडन, भाजीत पाणी तरी जास्त पडन. बिचारीला धाकच आहे ना. जोपर्यंत तुम्ही सुनाला तुमची मुलगी समजत नाहीत, तोपर्यंत तुम्ही सासवांनो त्या सुनाच्या अंतःकरणात आईचं स्थान कधीच कमवू शकणार नाही, अजिबात कमवू शकणार नाही. वाजवा की टाळ्या. आता सुनाला लई बरं वाटलं असं नाही का? सुना, कान खोल के सुना. कधी कधी सासूने सुद्धा सुनेचं कौतुक, सुनेने सुद्धा सासूचं कौतुक. आता भागवतासाठी मी सांगितलं ना काल, नव्या साड्या, नव्या गजरे बिजरे मेकअप करून या सांगितलं ना. एखादी सुनबाई नटून थटून भागवताला येण्यासाठी रेडी झाली आणि ती जर सुंदर दिसू लागली तर मला बी वाटतं कधी कधी एखाद्या सासूनं म्हणलं पाहिजे, काय चमकायली माही सून, तिनं पटदेशी घरात गेलं पाहिजे. कोणी आता इचुडा सण तुमच्या तोंडाला, कोणी गेलं पाहिजे? सासूनी. पटदेशी हातामध्ये तिने मीठ, मिरच्या, मोहरी, बिबवा, घर झाडायची किरसुनी, 4 वाटाची माती, डोक्याची केस, अंग घासायचा दगड, वाटायचा वर उट्याचा ते पाट्यावरचा वर उटा, चप्पल पायात घालायची. जे भेटन तिनं ते पटकन आणलं पाहिजे. सुनाच्या अंगावून खरा खरा उतरलं पाहिजे. आणि सुनाची मी हानू घेईन तुमच्या पुढे बरं का. आता सुनाची कोणारे ती शिवे देणारे सुनाची, बरोबर आहे ना? सुनाची दृष्ट काढली पाहिजे, बरोबर आहे ना? तुमच्या लेकी चांगल्या दिसल्या तर त्याची काढतात ना ग, माझी छबडी ग, माझी बबडी ग, बरोबर आहे ना? आम्ही बी कोणाच्या लेकीच आहोत ना. आमची काढली पाहिजे का नाही? तुम्ही काढली पाहिजे ना. ज्या दिवशी सासू सुनाची दृष्ट काढेल त्या दिवशी सून सासूला आई समजल्याशिवाय राहणार नाही. तुमची यायची का आली दादा, योगेश दादा? यायची का आली? यायची का? त्याच्यामुळे त्यांनी अशा कदरलेवानी टाळ्या हाणल्या. जर असती तर पहिले हातवरी करून टाळ्या त्यांनी वाजवल्या असत्या. लई बरं वाटलं असेल तुम्हाला सोना, नाही का? आता कान खुलके सुना. सुना, कधी कधी तुम्ही सुद्धा सासूचं कौतुक केलं पाहिजे, बरोबर आहे ना? सुनानी म्हणलं पाहिजे, सासूबाई मला सगळा स्वयंपाक येतो, मला सगळ्या डिश बनवता येतात, पण खरं सांगू का सासूबाई, मी कुकिंगचे क्लास केले सगळे,
मी डबल PG झाले, डबल पोस्ट ग्रॅज्युएट झाले मी. मला सगळे पदार्थ बनवता येतात. पण सांगू का सासूबाई, ऐका ना, पुरणाच्या पोळ्या बनवाव्यात ना त्यात तुम्हीच कराव्यात. तुमच्यासारख्या पुरणाच्या पोळ्या माझ्या मम्मीला पण करता येत नाही. ती सासू म्हणून, सुनबाई आजचा अख्खा स्वयंपाक मी करते, फक्त तू नटून थटून आरतीचं ताट हातात घेऊन दारात रेडी राहा. जमलं पाहिजे ग, जमलं पाहिजे. ज्याला जगावर राज्य करायचंय, ज्याला घरातल्या माणसाच्या मनात देव होऊन राहायचंय ना, त्याने आधी शब्द जिंकले पाहिजेत. शब्द जिंकलेला व्यक्ती एक दिवस जगावर राज्य करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, मी कथान कीर्तन करून जाते. कधी पहाटे पोहोचतो, कधी 8 वाजता 9 वाजता, आणि आंघोळ जेवण देवपूजा करून आम्हाला लगेच 12-1 वाजता पुन्हा पुढच्या कीर्तनाला निघावं लागतं. माझे घरी कशालाच हात लागत नाही. मी सून आहे कोणाची तरी, जावे कोणाची तरी, पत्नी कोणाची तरी, माझे कशालाच हात लागत नाहीत. फक्त तोंड गोड आहे आपलं. ज्याने तोंड गोड ठेवलं, ज्याने शब्द जिंकले ना, तो जगावर राज्य करू शकतो. किती हुशार असाल तुम्ही, मास्तरीन, डॉक्टरीन, सरपंचीन, आमदारीन, खासदारीन, दुकानदारीन, टेलरीन, कोणी बी असाल तुम्ही, पण घरी आलं चपला सोडल्या, जिथं चपला सोडल्या तिथं डोक्यातली सगळी अक्कल सोडून द्यायची. आणि घरात असं वागायचं जणू आपल्याला डोकं नाही. ॲटिट्यूड घेऊन तुम्ही घरात वागताल तर घरातल्या माणसाच्या अंतःकरणात तुम्ही स्थान कधीच काबीज करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही येडं बनून वागाल आणि घरच्याचा मान राखाल, त्या दिवशी घरचेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाहीत. घरचे तुम्हाला डोक्यावर घेतील, समाज तर मान देईलच देईल, पण आधी रक्तावर प्रेम करायला शिका, रक्ताचा मान ठेवायला शिका. नाही तर जगात मान असतो, घरचे कुत्र विचारित नाही. काय चाटायचं का त्या माणुसकीला आणि मोठेपणाला? बाहेरचे मानते तर घरचे मानितच नाहीत. आधी प्रेम घरच्यापासून करा. आयुष्य फार थोडे सुनांनो, नका सासवांना त्रास देऊ. काय लागतंय त्या म्हातारीला? तुम्हाला 5,000ची घ्या, पण नवऱ्याला सांगा सासूला पातळ आणा. भली तिला वाण द्यायचं नसेल, 500चं हलकं पातळ आणा ना आपल्यासोबत. 5,000च्या साडीमध्ये बायको 500 चुका काढीती, आम्ही 500 चुका काढतो. 500चं पातळ आणा. नेसतीन मंदिरात दर्शनाला जाती, शांताबाई, सखूबाई, ठकूबाई, सगळ्या आयाबायांना सांगती, सखूबाई पोरानं पातळ घेतलं बरं का, माह्या पोरानं घेतलंय. 500चं पातळ घ्या, नेसती आई, आणि 500 लोकांना सांगती तोंडाला फेस येईपर्यंत, ही आई 5,000ची पैठणी घ्या. बायको म्हणणारे आमच्या पप्प्याच्या पप्पाला ना तर बाई रंगाची चॉईसच नाही, कसलं बी बोळा उचली तर घरी घेऊन चलत आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपण चुकत असेल तर चालू कथेत गोळ्या घालायच्या आपल्याला. हां, पण मी खरं बोलत असेल तर तुम्हाला ऐकावंच लागेल. तुम्हाला 5,000ची जमत आहे, तिला 500ची जमत नाही का ग? 500ची जमत नाही तिला. 500ची साडी आणताल, पण 500 वेळा आशीर्वाद देईल ती, 500 वेळा आशीर्वाद देईल. आयुष्य फारच थोडं आहे माईबाप. कमी वयात जातात आपली सासू सासरे, आई वडील. नका त्रास देऊ. भाकरीत भाकरी काय सबदत नाही का? सबदती ना, दुनियात धुणं निघत. एका साडीला, एका लुगड्याला काय हात झिजत येत काय आपली? साडी धुवून निघत नाही, साडी धुवून निघती. आपल्या नवऱ्याच्या कपडे संग डझन कपडे धुतात. एकट्या म्हाताऱ्याचं सासऱ्याचं धोतर धुवून निघत नाही का? रोज धुवायला टाकत नाही सासरं कधी, 2-4 दिवसाला एकदा कपडे असतात त्याचे. नवऱ्याच्या 6 पेंटीमध्ये 6 शर्टामध्ये त्या सासऱ्याचं एक धोतर सबदत नाही का? येडवाकडं पिऊन टाका, पण नका टाकू वाडीत. म्हातारपणामध्ये त्या सासू सासऱ्यांना आपल्या कपाळाचं कुंकू 25 वर्षापर्यंत त्यांनी तळ हाताच्या फडासारखं सांभाळलं ना, या उपकाराला कधीतरी जागा, या उपकाराची जाणीव ठेवा. सासू सासरे म्हणून सांभाळायचेत, नका सांभाळू, पण आपल्या कपाळाच्या कुंकवाला, आणि ज्याच्यासाठी आपण आयुष्याची बाजी लावली, त्या कुंकवाच्या धान्याला जिनं पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळलं, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, आणि लग्नापर्यंत. आज मला कधी कधी खंत वाटते. खेड्यामध्ये अजून परिस्थिती चांगली, ज्या गावामध्ये संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, गप्पा आणू नका कोणी. म्हातारपणाला काही जणींनी बाप माय वाटून घेतले. तो बाप धाकट्याकडं, माय थोरल्याकडं.
मग कधी कधी माय थोरल्याकडं बाप धाट्याकडं खंत वाटते कधी कधी. काय लागते काय त्यांना? एक भाकर वाटीभर भाजी सकाळी, संध्याकाळी एक भाकर आणि एक वाटी भाजी. 4 वाजता चहा लागतो, शुगर बीपीच्या गोळ्या. अरे खर्च होतो तुम्ही म्हणून माईबाप वाळीत टाकतात. मला असं वाटतं खर्चाचा विचार केला तर माईबापाने आपल्याला जन्माला पण घालायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे ना? नंतर हे मायबाप वाटून घेणारे आणि मायबाप वाईले काढून देणारे. मला असं वाटतं अशा अवलादी विचारच केला तर मायबापाने जन्माला पण घालायला नव्हत्या पाहिजे. फारच टोकाचं बोलते मी. आपल्याला भिवूच नाही ना कोणाचं. जो भीत असेल त्याला बोलायला काही वाटत असेल. विनंती असेल माझी माईबाप, पोरासाठी आम्ही नको नको ते धंदे करतो. पोरांसाठी तळ हाताचा पाळणा, रात्रीचा दिवस दिवसाची, हाडाची काढ रक्ताचं. बोला बोला बोला. तुम्ही फॉरेन मधून आलेत का? झोपल्या का काय? पाणी पाहिजे का काय? पाणी लागत का? नुसत्या अशा पाहत्यात त्या. नुसतं पाणी म्हणायचं. ताण थांबली. उद्या होईल सोय. उद्या बाटल्या भरून आणले तुम्ही तर काहीच लागत नाही. फक्त बाटलीसाठी एक पिशवी हातात घेऊन चला मोकळ्या. काही लागत का? आपलं आपलं पाणी आणि आपण आणा. सप्ताह कमिटीला त्रास देऊ नका कोणी. आपलं आपलं पाणीसाठी लागत काय? माणूस असे कटाळखोरे तर घरातून निघले तर कधी पाण्याची बाटली घेणार नाही. बाहेर बिसलेरी, तुम्हाला माहिती एक एक माणसाची एक एक बिसलेरी किती कचरा वाढतोय. प्लॅस्टिकचं प्रमाण वाढतंय, त्याचं विघटन होत नाही. प्लॅस्टिक जाळलं तरी संपत नाही. आपली आपली पाण्याची बाटली माणसाने सोबत घेऊन जायची कधी पण. कथेला उद्या येताना आणताना लेकरं बाळा असते तर शेजारीन मागती, सून असती संग लेक असते. झोपल्या का काय? अशा तुंबल्यावानी पाहू नका कडे माझ्याकडे. एक द्यायची तर अर्धी अर्धी भाकर द्या, पण त्या म्हातारीची ताटाटूट कधी करू नका. म्हातारीची ताटातूट करू नका. माहितीये तुम्हाला? म्हातारा एकीकडं म्हातारी एकीकडं, दोघेही एकमेकाला वाट्यावर नुसते टुळू टुळू पाहते. नुसते टुळू टुळू पाहते. ताटातूट करू नका. शाप लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला म्हाताऱ्या माईबापाचं. गोपाल कृष्ण भगवान की. अनसुया जिच्या मनात ईर्षा नाही. अनसुया अत्री नत्रयी. भगवान दत्तात्रय परमात्मा अवतरित होतात. दत्तात्रय भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव